नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतो का एकदा सांगा. ओके, चला आवाज येतोय एकदा सांगा. आवाज ओके, चलो एकदा कन्फर्मेशन द्या. आवाज येतोय का? यस, आवाज येतोय, कन्फर्म झालेला आहे. आजच्या सिरीज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आजच्या सिरीज मध्ये आपल्याला जे काही कॅलेंडर जो टॉपिक आहे रिझनिंग मधला, बरोबर आहे का रे. मॅथचे आपण 4 टॉपिक बघितलेले आहेत. हा 5वा दिवस आहे आणि ह्या 5व्या दिवसामध्ये कॅलेंडर म्हणजे तुम्ही कॅलेंडर शिकत असता. हा वार कधी, बरोबर आहे का, हा वार कधी. ओके, आतापर्यंत 26 प्रश्न जर आयोगाचा अनालिसिस केलं तर आतापर्यंत 26 प्रश्न हे कॅलेंडर टॉपिक वर पडलेले आहेत. आणि कॅलेंडर टॉपिक वर जो प्रश्न पडतो तो एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न पडतोय. त्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा कॅलेंडर करत असता तुम्ही, ओके, कॅलेंडर करत असता तेव्हा 26 क्वेश्चन आहेत आणि त्यामधले आपण टॉप 20 क्वेश्चन जे आहेत ते आज घेणार आहेत आणि एकदम सिंपल आहेत. त्यामुळे लक्ष द्या. आणि तत्पूर्वी जाण्याच्या पूर्वी कॅलेंडर मी प्रत्येक टॉपिक जाण्याच्या पूर्वी मी काय सांगतो, जरा बेसिक्स कन्सेप्ट झाल्या पाहिजे. बेसिक कन्सेप्ट काय झाल्या पाहिजे हे महत्वाचं आहे. ओके, बेसिक कन्सेप्ट मध्ये काय झालं पाहिजे, जेव्हा कॅलेंडर तुम्ही लर्न करता किंवा शिकता, बरोबर आहे का रे, तेव्हा आपल्याकडे प्रत्येक महिना कितीचा आहे, एक तर 30चा आहे, एक तर 31चा आहे किंवा 28 आणि 29चा आहे, बरोबर आहे का रे. ओके, जेव्हा 30चा महिना असतो त्याच्यामध्ये ऑड डेज असतात 2, म्हणजे शिल्लक राहिलेले 7 ने आठवडा पूर्ण करून राहिलेले 2 दिवस भेटतात. आणि जेव्हा बाळांनो कॅलेंडर मध्ये 30चा महिना असला किती ऑड डेज राहतात 2. ओके, शिल्लक राहतात किती 2. 31चा असला की 3, 28चा असला की 0, 29चा असला की 1, बरोबर आहे का रे. म्हणजे कोणताही महिना असू द्या, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला रिवाइज करायचंय की जानेवारी, ओके, हा 30चा आहे, बरोबर का. जानेवारी कितीचा आहे रे, 31 का 30. ओके, जानेवारी. ओके ओके, परत फेब्रुवारी आपला 28 किंवा 29चा असतो. परत मार्च, ओके, 31चा असला तर 3. ओके, मार्च 31, परत किती आले 3 ऑड डेज. ओके, एप्रिल 30, किती ऑड डेज 2. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे परत 3, जून 2, जुलै, ओके, जुलै किती 3, ऑगस्ट किती 3, ओके, सप्टेंबर 2, ओके, सप्टेंबर, ऑक्टोबर 3, नोव्हेंबर 2 आणि डिसेंबर किती आला 3. ओके, हे ऑड डेज आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी आले पाहिजेत हे ऑड डेज. किती शिल्लक राहतात डायरेक्ट हे असं करायचं नाही. 30 अधिक 31 अधिक 30. ओके, आपल्याला काय करायचंय, कॅलेंडर शिकताना हे ऑड डेज महत्वाचे. मग कोणता पण महिना असू द्या, कळतंय ना, तुम्हाला ऑटोमॅटिक येणार. जास्त लोड घ्यायची गरज नाही, जास्त लोड घ्यायची गरज नाही. ओके, हे झालं महिन्याचं. ओके, आणि जर तुम्हाला अननोन वर्ष दिलेला असेल तेव्हा तुम्हाला डे कुठनं शून्य होतो, जर पूर्ण भाग गेला तर शून्यापासून दिवस सुरू होतो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. पहिला जो दिवस असतो 0 असतो तो रविवार असतो. ओके, म्हणजे हा एक जर भागाकार करून एखाद्या एक आलं तर किती, कोणता वार आला, सोमवार. कोड, ओके, दिवसाचे कोड जर तुम्हाला काहीच दिलेलं नसेल आणि कोड असेल तर कोड, बरोबर आहे का, म्हणजे काय रे, काहीच दिलं नाही म्हणजे काय, 15 जानेवारी 1920 ला कोणता वार होता. ओके, तुम्हाला दिलंय का कोणता, दिलं नाही. म्हणजे आपण सुरुवात कुठनं करतो, 0वा दिवस जो चालू आहे. ओके, जो चालू आहे तो त्याच्यापासून सुरुवात करतो. म्हणून 0 कोड हा रविवारी असतो. पहिला जो दिवस होता तो रविवार, त्यानुसार आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. टोटल दिवस किती आहेत, 7 आहेत कॅलेंडर मध्ये. ओके, हे झालं, हे झालं. इकडे लक्ष द्या. आता लीप वर्षाची कन्सेप्ट शिकू, ज्याला 4 ने भाग जातो पूर्ण. ओके, त्याला लीप वर्ष, त्याच्यामध्ये ऑड डेज 2. ओके, आणि जे लीप नाहीत, ज्याला 4 ने भाग जात नाही, त्यांच्यामध्ये ऑड डेज 1. नॉन लीप म्हणजे, ओके, लीप आणि नॉन लीप, लीप, ओके, नॉन लीप. ओके, ही एक कन्सेप्ट झाली. त्यानंतर इकडे लक्ष द्या, रिवाइज करायचंय आपल्याला, बरोबर आहे का. परत सेंचुरी, शतकीय वर्ष, शतकीय वर्ष 2, त्यात पण लीप, ज्याला कितने भाग जातो, 4 ने नाही, 400 ने. शतक म्हणल्यावर 400, त्याच्यामध्ये ऑड डेज किती 2. इकडे लक्ष द्या. ओके,
येस. ओके, लीप आणि नॉन लीप. ओके, ज्याला 400 भाग जात नाही त्याच्यात ऑड डेज किती रे? 1. हे रिवाइज आहे, हे रिवाइज आहे. आता बघा, इथनं पुढं अजून एक काही गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा पहिले 100 वर्ष असतात त्याच्यामध्ये 5 ऑड दिवस असतात. किती? 5 ऑड दिवस. ओके, 5 ऑड दिवस असतात. 200 वर्षामध्ये 3 ऑड दिवस भेटतात तुम्हाला. 300 वर्षामध्ये किती भेटतात? 1 ऑड दिवस भेटतो. आणि 400 वर्षामध्ये 0 ऑड दिवस. म्हणजे ह्याच्या पटीत जे काही असतं, 100 वर्षामध्ये 5 ऑड दिवस भेटतात, 200 वर्षामध्ये 4. ओके, 300 वर्षामध्ये 1 आणि 400 मध्ये 0. ओके, गॉट इट? एवढं जर झालं असेल तर मला वाटतं कॅलेंडर मध्ये तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. होप सो अंडरस्टँड असेल. आता काही दिवस आहेत महत्वाचे, ते तुमच्या पुढे असले पाहिजेत. म्हणजे जर बाल दिवस 14, हे सगळे तुमच्या अभ्यासामध्ये जेव्हा तुम्ही एमपीएससी करताय तेव्हा हे ऑलरेडी येतात. ओके, त्यामुळे ह्याला काही जास्त ट्रेस द्यायची गरज नाही. पण हे जे आहे त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. हे एवढे महत्वाचे दिवस आहे जे कॅलेंडर मध्ये विचारले जातात. ओके, चला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. चला, गेल्या आठवड्यातील मंगळवारी महात्मा गांधी जयंती होती. गेल्या आठवड्यातील मंगळवारी. ओके, म्हणजे 2 ऑक्टोबर हा दिवस होता. ओके, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर तेव्हा होता मंगळवार. ओके, गेल्या आठवड्यातील मंगळवारी. गेल्या आठवड्यातील मंगळवारी कोणता होता? महात्मा गांधी जयंती होती. आज सोमवार असेल, बरोबर आहे का? म्हणजे बाळांनो मंगळवार होता, त्याच्या आधीचा 1 ऑक्टोबरला कोणता असेल रे? सोमवार असेल. ओके, ती म्हणते की आज सोमवार आहे, गेल्या आठवड्याचं सांगताय, पण आज सोमवार आहे म्हणजे 1 मध्ये 7 मिसळा म्हणजे आठवडा पूर्ण होईल. म्हणजे 8 ऑक्टोबरला काय असेल? सोमवार असेल पुढच्या. म्हणजे तो हितनं बोलत होता. गेल्या मंगळवारी 2 ऑक्टोबरला काय होती? गांधी जयंती होती. कुठनं? सोमवार 8 ऑक्टोबर पासून होत होता. येत्या रविवारी बघा, इकडे लक्ष द्या, हा सोमवार झाला. येत्या रविवारी म्हणजे पुढच्या रविवारी कोणता दिवस असेल? बरोबर आहे का रे? मग मला सांगा रे, इथं सोमवार 8ला, 7ला काय झाला? रविवार. ओके, रविवार झाला 7ला आणि पुढचा रविवार 7 आणि 7 14 ऑक्टोबरला काय झाला? रविवार झाला. 14 ऑक्टोबरला काय झाला? रविवार झाला. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे? 1 येणार आहे. काय येणार आहे? 1. काही डिफिकल्टी आहे का? काहीच नाही. काय सांगितलंय, कुठलं दिलेलं आहे ते बघा. मागच्या आठवड्यात 2 ऑक्टोबर होता, आज मंगळवार होता. ओके, मग सोमवार कितला येणार आहे? बघा इकडे लक्ष द्या. मंगळवारच्या आधी कोणता रे? मंगळवारच्या आधी सोमवार. सोमवार आता आहे म्हणजे 7 दिवसांनी. हितनं बोलत होता. त्याच्या आधी रविवार, बरोबर आहे का? सोमवारच्या आधी. त्यानंतर पुढचा रविवार विचारलाय किंवा हितनं पण कोण मोजू शकतो? ओके, 8ला सोमवार, 9ला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके, हा 8, 9, 10, 11, 12, 13, 14. तरी पण उत्तर तेच येतं. ओके, पण कॅल्क्युलेशन मध्ये वेळ नको, डायरेक्ट आपल्याला करता यावं. ओके, सोपा प्रश्न होता. पुढचा, आजचा दिवस फेब्रुवारी 2000 सालातील आहे. ओके, आजचा दिवस 2008 सालातील आहे. तो शनिवार असेल. ओके, तर 62 दिवसानंतर येणारा वार कोणता? बर, 2008 सालातील आपल्याला माहित नाही, पण आज कोणता वार आहे? शनिवार आहे. आता हितल्या किती दिवसानंतर? 62 दिवसानंतर. बरोबर आहे का? आज कोणता वार आहे? शनिवार. 62 दिवसानंतर म्हणजे भागिले किती करायचं? 7. किती दिवस राहतात बघा? 7 8 56. किती उरले? 56 आणि 6. किती उरले रे? 56 आणि 6 उरले. तर 6 दिवस उरले म्हणजे ह्याच्या आधीचा दिवस, बरोबर आहे? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ओके, कोणता दिवस आला? शुक्रवार. कोणता दिवस आला? 62 दिवसानंतर कोणता दिवस आला? शुक्रवार. काही डिफिकल्टी? मला वाटते काहीच डिफिकल्टी नसायला पाहिजे. ओके, लक्षात ठेवा, 6 जेव्हा आलं, जो वार दिलेला असतो त्याच्या आदला येतो. ओके, त्याच्या अलीकडचा येतो. त्यामुळं मोजत बसायचं नाही. 6 शनिवारचा अलीकडचा कोणता आहे? शुक्रवार. ओके, 6 जेव्हा येतं तेव्हा. चला, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्लीज लक्ष द्या आणि मनामध्ये करायचा ट्राय करा. वही आणि पेन घेऊन बसा, तेव्हा मजा येणार आहे. असं बसलात तर मजा येणार नाही. प्लीज. ओके, चला, पुढचा प्रश्न काय सांगतोय? 2005 सालाच्या महिला दिवस. ओके, महिला दिवस कोणता आहे? 8 मार्च. बरोबर आहे का? महिला दिवस कधी आहे रे? 8 मार्चला आहे. बरोबर आहे का? हा, 8 मार्च 2005.
ला बुधवार आहे म्हणतात, बरोबर आहे का? आला होता 2004, महागारी जायचंय बरं का. कुठं जायचंय? महागारी जायचंय. इकडे लक्ष द्या. 2005 साली बुधवार आहे, मागं जायचंय. तर 2004 ला इकडे लक्ष द्या, इकडे मागं जायचंय 8 मार्च 2004 ला. ही लीप वर्ष आहे, पण ह्याच्यामध्ये फेब्रुवारी येतंय का? मार्च पासून पुढे गेलाय तुम्ही, कळतंय का? हितनं मागं आलाय आणि कुठं थांबलाय? मार्च पर्यंत, म्हणजे फेब्रुवारी येत नाही. इकडे लक्ष द्या. मार्चच्या अलीकडे काय असतं? फेब्रुवारी. पण ते लीप आहे, 2000 लीप आहे, पण फेब्रुवारी नाही. येतोय का मार्च? मार्चच्या आधी आहे, मार्चच्या नंतर आहे का? नाही. आपल्याला इकडून इकडे जाताना फेब्रुवारी येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा एक वर्ष पलटलं, ओके, जेव्हा पुढे जातो तेव्हा वर्षात एक दिवस पुढे जातो, आणि जेव्हा मागे येतो तेव्हा एक दिवस काय येतो? बुधवारचा एक दिवस माग, म्हणजे कोणता असणार? मंगळवार. कोणता असणार? मंगळवार. सोपा प्रश्न होता, एकदम इझी होता, काहीच डिफिकल्टी घ्यायची नाही. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. आराध्य राजचा वाढदिवस 23 मार्च 2015 रोजी बुधवारी असेल तर शिक्षक दिन, ओके, शिक्षक दिवस कितीला आहे? 5 सप्टेंबरला. ओके, चला 23 मार्च, ओके ओके, 23 मार्च 2015 कोणता वार आहे? बुधवार. ओके, बर, ओके. चला आता तुम्हाला कुठला काढायचा आहे? शिक्षक दिवस 5 सप्टेंबर. ओके, चला मी कसं लिहिणार? मी इकडे लक्ष द्या. मार्च 23 कितीचा आहे? मार्च 31चा आहे. ओके, किती उरले? 23 मधनं 8 मार्चचे उरले. मार्च झाला. मार्च एप्रिल कितीचा आहे? 30चा आहे, 2 उरले, बरोबर आहे का? मार्च एप्रिल. मे चे किती? 3. मार्च एप्रिल मे. जूनचे किती? 2. जुलैचे किती? इकडे लक्ष द्या. जुलैचे 3. ऑगस्टचे 3. आणि सप्टेंबरच्या किती तारखेपर्यंत मोजायचे तुम्हाला? 5. किती? 5. बघा इकडे लक्ष द्या. बघा 8 आणि 2 10 आणि 3 13 आणि 2 13 आणि 2 15. 7 ने भाग घालवलं तर उरतं 1, बरोबर आहे का? एकच उरलं बघा, 15. मी डायरेक्ट भाग घालला 15 ने 7, म्हणजे इथं ऑड डेज 1 एवढ्या लाईनीत. 3 आणि 3 6, 6 आणि 5 11. ओके, 11 भागिले 7, 7 आणि 4 11. किती उरले? 4. 4 आणि 1 दिवस किती झाले? 5 दिवस पुढे जाणार. किती दिवस? 5 दिवस उरले. हे सगळं केल्यानंतर 5, बुधवार नंतर 5 मोजा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. कोणता वार येणार? सोमवार. कोणता? सोमवार. काही डिफिकल्टी आहे का? काहीच नसायला पाहिजे. ओके, असं केलं तरच सोपं जाणार आहे. नाहीतर तुम्ही मार्च 30 परत 31 29 28 अशी जर बेरीज करत बसलात तर वेळ जाणार आहे आणि चुकायची शक्यता जास्त असणार आहे. 31 असलं की 3, 30 असलं की 2, 28 असलं की 0, 29 असलं की किती? 1. ओके, लक्षात ठेवा. चला AMI पूर्व. चला बघा, मस्त आहे, पझल आहे, हे पझल आहे. लक्ष द्या. सोमवार नंतरच्या दुसऱ्या दिवसानंतरच्या, बघा सोमवार लिहिला बघा, 1 2 म्हणजे मंगळ बुध. ओके, 2 दिवसानंतर. बुध नंतर काय आला? गुरु. हा 2 दिवसानंतर, 1-2 दिवसानंतरच्या, लगेचच्या 2 दिवसानंतरच्या म्हणजे गुरुवारच्या. लगेचच्या नंतरच्या, लगेचच्या दिवसा, 2 दिवसानंतरच्या लगेचच्या, 2 दिवसानंतरचा दिवस आणि त्याच्या लगेचचा. बाळांनो इकडे लक्ष द्या. त्याच्या लगेचचा दिवस कोणता आहे? शुक्रवार. ओके ओके, त्याच्या लगेचचा. ओके, दिवसानंतरच्या दुसऱ्या दिवसानंतर, त्याच्या लगेचच्या दिवसानंतरच्या दुसऱ्या दिवसानंतर. बघा शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके, म्हणजे हा परत कुठला वार आला? रविवार आला आणि त्यानंतर कुठं गेला रे बाळांनो? सोमवारकडे गेला. ओके, नंतरच्या, ओके, दुसऱ्या दिवसानंतरच्या येणाऱ्या तिसरा दिवस, दुसऱ्या दिवसानंतरच्या येणारा तिसरा, 1 2 3 कोणता दिवस आला? गुरुवार. कोणता दिवस आला? गुरुवार. नीट बघा. बघा सोमवार दुसऱ्या दिवस, त्याच्यानंतरच्या लगेचच म्हणजे शुक्रवार,
ओके, त्याच्यात दुसऱ्या 1 2 हा आणि तिसरा दिवस 1 2 3 कोणता आला? गुरुवार. काही डिफिकल्टी? मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. ओके, सोपं, फक्त काय करा, हडबडून जाऊ नका. ओके, क्रांती दिवस 8 ऑगस्ट, 8 ऑगस्ट. ओके, आणि बाल दिवस, क्रांती दिवस, आणि हा आहे 14 नोव्हेंबरला. ओके, 8 ऑगस्टला तुम्हाला प्रश्न दिलाय असा की शुक्रवार आहे, तर 14 नोव्हेंबरला कोणता वार? ओके, त्याच वर्षामध्ये. ओके, वर्ष काही दिलेलं नाही. ओके, चला, ऑगस्टला किती असतात? 31 असतात. 31 मधनं 8 गेले, बरोबर का? 31 ऑगस्ट 31 चा असतो. 31 मधनं 8 गेले, 23 उरले ऑगस्टचे. बर मास्तर, 23 उरले. बर, हा, ऑगस्ट, सप्टेंबर, सप्टेंबर, ऑगस्ट, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3, आणि नोव्हेंबरचा किती घ्यायचा? कुठपर्यंत जायचंय? 4 पर्यंत जायचंय, बरोबर आहे का? 23 लाच मी इथं 7 ने घालवतो. 7 7 त्रिक 21, किती उरले? 2 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. बघा, 3 आणि 4 7, ही मिटलं. 7 ने पूर्ण भाग गेला दोघांना. 2 आणि 2 किती उरलं? 4. 4 दिवस पुढे मोजा. ही कुठला होता? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, आणि कोणता वार आला? मंगळवार. 4 दिवस पूर्ण केल्यानंतर मंगळवार, म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी कोणता वार येतोय? मंगळवार. गॉट इट का? कसं करायचं कळालं का? किती सोपं आहे बघा. ऑगस्ट मधनं 23 उरले. ओके, सप्टेंबर कितीचा आहे? 30चा आहे. ओके, जुलै, ऑगस्ट 31 नंतर सप्टेंबर कितीचा आहे? 2चा. ओके, परत ऑक्टोबर 3 म्हणजे 31चा आहे. नोव्हेंबर मधले किती घ्यायचे? सॉरी 14 आहे ना. सॉरी हा, सॉरी 4च घेतल्या. सॉरी, किती आले? 14 आले. 14 म्हणजे इथनं 7 ने पूर्ण भाग गेला, म्हणजे ह्याला घ्यायची गरज नाही. इथं 7 ने गेल्यावर 2 उरले, प्लस 2 प्लस 3. ओके, 3 आणि 2 5 आणि 2 7, बरोबर आहे का? 3 आणि 2 5 आणि 2 7, म्हणजे 7 दिवस म्हणजे पूर्ण भाग जातोय, म्हणजे तोच दिवस येणार. कोणता येणार? शुक्रवार. ओके, 14 नोव्हेंबर आहे, बरोबर आहे का? बाल दिवस कोणत्या दिवशी? 14 नोव्हेंबर. ओके, गॉट इट बॉय. चला, हा 4 घेतला मी चुकून. 14 हे किती आहे? 14 पर्यंत जायचंय. ओके, चला 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 चला, मग कोणता येणार? शुक्रवार येणार. नाही, कुछ तो गडबड हो गया. क्रांती दिन 8 ऑगस्ट. क्रांती दिन कितला? 8 ऑगस्ट. चला, अजून एकदा. अर, हा चला, असू द्या. क्रांती दिनला शुक्रवार असेल, 8 ऑगस्ट. ओके, शुक्रवार. हा, असू द्या. ओके, ऑगस्ट मधले कितले उरले? 8 2 10, 2 आणि 21, म्हणजे ऑगस्ट मधले 23 उरले, बरोबर आहे का? 23 ऑगस्ट. ओके, ऑगस्ट. सप्टेंबर मधले 2, ऑक्टोबर मधले 3, नोव्हेंबर मधले 14. 14 आणि 3 17 आणि 2 17 आणि 2 19, 19 अधिक 23, 9 3 12 1 2 3 4 42, किती आलं? 7 सकून 42. मे बी मला वाटतंय रविवारच्या जागी इथं ऑप्शन आहे शुक्रवार आयोगाचा, बरं का? ओके, मला इथं आता दिसलं क्वेश्चन माझ्या पुढे. ओके, हा बरोबर आहे, शुक्रवारच येतोय. कोणता येतोय? शुक्रवारच येतोय. ओके, चला, काही डिफिकल्टी नाही. हा, 4 झालं तर 14 घ्यायचं होतं. परत एकदा सोडून बघितलं. परवा सोमवार आहे. परवा, बरोबर आहे का? बघा, आज, उद्या, परवा, म्हणजे इथं सोमवार आहे. ओके, कुठनं बोलताय तुम्ही? रविवारवरनं बोलताय का? नाही, उद्या रविवार. आज कोणता वार आहे? तुम्ही बोलताय शनिवारवरनं. शनिवारवरनं म्हणताय की परवा सोमवार आहे. बरं, तर पुढच्या रविवारला कोणती तारीख असेल? परवा सोमवार आहे, उद्या 3 तारीख आहे. हा, उद्या रविवारी किती? 3 तारीख आहे. ओके, हा, तर पुढच्या रविवारी कोणती तारीख असेल? रविवारी 3, अजून 7 मिसळा. ओके, 10 तारखेला काय असेल? 10 तारखेला रविवार असेल. रविवारी कोणती? सोमवारी परवा म्हणताय, उद्या रविवार म्हणजे 3 तारखेला. ओके, उद्या 3, तर पुढचा रविवार कितीला? 10 तारखेला. ओके, रीड करत जावा नीट.
रीड करत जावा. ओके, कॅलेंडर खूप सोपं आहे. आला तर 1 मार्क देऊन जातो आणि विदिन 30 सेकंड्स मध्ये. ओके, मला वाटतंय 30 सेकंडच्या पुढे एकही प्रश्न चाललेला नाही आपला. ओके, दररोज भरपूर प्रश्न चालतात. मला वाटतंय 5 मिनिटं आपली एक्सप्लेनेशन मध्ये गेली, परत जाऊ शकत नाहीत. ओके, चला. मार्चच्या महिन्यातील शेवटचा रविवार कोणत्या वारी असला आहे? या प्रश्नात बघा, इकडे लक्ष द्या. एक तुम्हाला कुणाला जर लिहून घ्यायचं असेल शॉर्टकट तर लक्षात ठेवा, जेव्हा 31चा महिना आहे त्याच्यामध्ये 5 तुम्हाला कोणतेही वार घ्यायचे असेल 5, तर इकडे लक्ष द्या. कमीत कमी पहिला जो वार असणार आहे, जो वार आहे तो 3 तारखेच्या आत असावा. 3 ला असला तर शेवटचा असतो 31 ला. जर 2 ला आला पहिला तर 5वा वार सेम असतो 30 ला. ओके, आणि 1 ला जर वार असला तर सेम 5 वारांचा असतो 29 ला. इकडे लक्ष द्या. आणि जर 31-30चा महिना असला तर 5 वार दुसरा जर वार असला तर तो असतो 31 ला 5वा वार. ओके, 5 वार असतात. आणि पहिला वार असला 30 ला असतो, दुसरा असला तर 30 ला आणि पहिला असला तर 29 ला. सेम. ओके ओके, काही डिफिकल्टी नाही. ओके, चल. महिन्यात शेवटचा रविवार कोणत्या वारी आला आहे? या प्रश्नात ही फक्त एक्स्ट्रा आहे बरं का, ह्या क्वेश्चनची निगडीत काही नाही. कारण हे जर तुम्ही केलं तर विदिन अ सेकंड मध्ये लक्षात ठेवलं तर काढू शकताय. म्हणजे पहिल्यांदा जर 3 तारखेला रविवार आला, 5वा रविवार कधी येईल तर 31 तारखेला येईल. बरोबर आहे का? जर 2 तारखेला, इकडे लक्ष द्या, 2 तारखेला रविवारच्या आधी काय सोमवार, रविवारच्या आधी आहे शनिवार, 2 तारखेला आला तर 5वा शनिवार येते 30 तारखेला. ओके, शनिवार म्हणजे त्याच्या आधीचा वार कोणता? शुक्रवार. 1 तारखेला शुक्रवार. तर बाळांनो 29 तारखेला 5वा शुक्रवार. कळतंय का? ओके, 5 वार कसे येतात? 1 ला आला की 29 ला, 2 ला आला की 30 ला, 3 ला आला की 31 ला. हे भरपूर वेळेस विचारलं गेलेलं आहे. ओके, चला. हे मी हे करतो, लिहिलं असेल किंवा स्क्रीनशॉट मागे जाऊन काढा. या संदर्भात दिलेला पुरेसा निश्चित करा. पुरेसापणा. म्हणजे तुम्हाला शेवटचा रविवार कोणत्या वारी असेल कसं कळेल? शुक्रवार त्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस जर शुक्रवार कळाला तर लास्टचा काढू शकता शुक्रवारच्या आधी. ओके, मार्च 31 चा असतो. ओके, इथं शुक्रवार दिलाय म्हणजे 30 ला काय असेल? शनिवार. ओके, आणि 29 ला काय असेल रे बाळांनो? रविवार. म्हणजे ह्याच्यावरनं काढू शकता. बरं मास्तर, ह्याच्यावरनं त्या महिन्याच्या पहिल्या दिवशी रविवार, पहिला रविवार 5 तारखेला आहे. बरं, 5 तारखेला रविवार आहे तर शेवटचा येणार 7 आणि 5 12 रविवार, 12 आणि 7 19 रविवार आणि 29 आणि 7 26 रविवार. म्हणजे 26 रविवार हे ह्याच्यावरनं बी काढता येत आहे. म्हणजे बाळांनो दोन्ही पैकी कोणतंही एक दिलं तरी फक्त तुम्हाला काढू शेवटचा रविवार हा काढू शकतो. कोणत्या तारखेला येतो? कोणतंही एक दिलं, फक्त एक किंवा बी मधली किंवा बी पुरेशी आहे. दोन्ही पण नाही, कोणतं पण एक दिलं तर पुरेसं आहे आपल्याला उत्तर काढायला. बरोबर आहे का? ओके, चला नेक्स्ट. आणि लक्षात ठेवा, तसले कोड आणि हे लक्षात ठेवू नका. भरपूर जण मी आज बघितलं की भरपूर जण कोड करतायत. ह्या वर्षाचा हा कोड, त्या वर्षाचा तो कोड. करू नका, काहीच गरज नाही. मी पहिल्यांदा बेसिक सांगितलं ना, तेवढं आलं की काही पण येतंय. चला, पुढच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासारखे तारखेचे उचित पर्याय निवडा. फेब्रुवारी 2004 मध्ये महिन्याच्या कोणत्या दिवशी सुमाचा जन्म झाला? बघा, फेब्रुवारी मध्ये जन्म झाला, कोणत्या दिवशी झाला ते काढा. फेब्रुवारी मध्ये तर झाला. ओके, 2004 म्हणजे लीप वर्ष आहे. म्हणजे किती दिवस आहेत? 29 दिवस आहेत. बरं, सुमा त्या महिन्याच्या सम तारखेला जन्मली. सम म्हणजे किती? 2 4 6 8 10 12 14 16 18 20. ओके, सुमाची जन्मतारीख मूळ संख्या आहे. समसंख्या. बरोबर आहे का रे? समसंख्या कोणती एकच मूळ संख्या आहे? बाळांनो किती आहे? 2 ही संख्या एकच काय आहे रे? मूळ संख्या आहे. काय आहे? 2च ही मूळ संख्या आहे. म्हणजे बाळांनो समसंख्या जर तुम्ही केल्या तर मूळ संख्या आहे म्हणजे किती संख्या आहे? 2. म्हणजे दोघांचा पण समसंख्या दिली ती पण लागते आणि त्यातली मूळ किती आहे? 2च आहे.
त्यातली मूळ किती आहे? 2च आहे. त्यामुळे लक्षात ठेवा दोन्ही पण सामग्री लागणार आहे. सामग्री अ बी एकत्र मिळून गरजेची आहे आणि ती पुरेशी आहे. ओके, 4 नंबर पर्याय. नीट लक्ष द्या. आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारायला लागले आणि तुम्हाला कशा प्रकारे जायचंय, ओके, म्हणजे तुम्हाला मॅथ्सचं काय काय चेक केलं ह्या प्रश्नामध्ये हे कळालं असेल. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. चला परत एका पझलच्या मार्फत दिलेला आहे. पझल बनवलेला आहे त्यांनी आणि तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. ओके, चला काय म्हणतंय पझल बघा. विनयला आठवते की त्याच्या आईचा वाढदिवस 28 ऑगस्टच्या नंतर, पण 29 ऑगस्टच्या आधी, 28च्या नंतर, 26च्या नंतर आणि 29च्या आधी बर का. म्हणजे कोणते दिवस उरतात रे? 27 किंवा 28 ला वाढदिवस आहे त्याच्या आईचा, बरोबर आहे का? आत आहे. त्याच्या भावाला विकासला आठवते, त्याच्या भावाला आठवतंय बरं का. ती काय म्हणतोय, आईचा वाढदिवस 27च्या नंतर, म्हणजे 27ला बी नाही, त्याच्या नंतर, परंतु 30 ऑगस्टच्या आत, 30च्या आत. मग कोणती तारीख उरली हो? एकच उरली. कोणती? 28. कोणती? 28. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पझल एकदम सोपं आहे. आयोग कशा प्रकारे तुम्हाला विचारतंय बघा. अनालिटिकल चेक करतंय, मागं पुढं माइंड मध्ये कॅल्क्युलेशन होत आहेत का? ओके, अशा प्रकारचा विचार तुम्ही करायला पाहिजे. ओके, हे PYQ आहेत, म्हणजे कुठं ट्रेंड चाललेला आहे हा कळतोय. ओके, चला सर्व एक्झाम घेतल्या, वनसेवा घेतली, तांत्रिक घेतली, कारण काही काही क्वेश्चन वनसेवाचे तांत्रिकला पॅटर्न मी बघितले, अनालिसिस केल्यानंतर ते पॅटर्न तसे रिपीट व्हायला लागले. ओके, चला रेशमाची जन्मतारीख प्रियाच्या जन्मतारखेच्या 64 दिवसांनी येते. ओके, किती दिवसांनी येते? त्याच्यामध्ये पण हे रद्द झालेला प्रश्न आहे, रद्द झालेला आहे. ओके, मी ह्याचं उत्तर काढून दाखवतो, म्हणजे सोपंच आहे, मी काढतो ह्याचं काय नाही. रेशमाची जन्मतारीख प्रियाच्या जन्मतारखेच्या, म्हणजे मोठी कोण आहे? प्रिया. प्रियाच्या किती दिवसानंतर येतो? 64 दिवसानंतर. कुणाचा येतो? रेशमाचा. ओके, रेशमाचा येतो. ओके, रेशमाची प्रियाच्या जन्मतारखेनं. रेशमाची जन्मतारीख ओके किती दिवसानंतर? रेशमाचं दिलंय सोमवारी. ओके, आता जाताना माघारी जावं लागेल. किती? 64 भागिले 7, 7 9 63. किती उरला रे? 1 दिवस उरला. 1 दिवस माघारी आलो, सोमवारचा मागं गेलं तर काय आला? रविवार आला. त्यामुळे रद्द केलता प्रश्न. रविवार हा ऑप्शन नव्हता, त्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलता. त्यामुळे उत्तर जे करेक्ट आहे ते आहे रविवार. ओके, हा प्रश्न रद्द झालेला आहे. ओके, काही डिफिकल्टी? मला वाटते काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. चला बॉय कम ऑन यार. ओके, चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. कळालं का? 64 दिवसांनी हिज दिलंय, मग माघारी यायचंय, उलट यायचंय, म्हणजे वार जी राहील त्याच्या उलटा येणारे, म्हणजे माग वार येणारे. किती येणारे? सोमवारच्या माग किती आला? रविवार. चला पुढचा प्रश्न. चलो बॉय कम ऑन यार. ओके, 2000 साली शिक्षक दिवस गुरुवारी होता. शिक्षक दिवस किती असतो? 5 सप्टेंबर. ओके, चला मास्तर. 2000 साली बरं का, लीप वर्षे 2000, पण फेब्रुवारी नाही, त्यामुळे ह्याचा फरक पडत नाही, गुरुवारी. ओके, चला 2001 साली, म्हणजे 26 जानेवारी 2001 ला कोणत्या दिवशी असेल? ओके, चला सप्टेंबर पासून पुढे जायचंय. 5 घेतले, सप्टेंबर 30 चा आहे. ओके, सप्टेंबर 30 चा आहे. किती उरले? 25 उरले. चला मास्तर, सप्टेंबरचे 25 घेतले, ऑक्टोबरचे 31 चा आहे, 3 घेऊ. नोव्हेंबर कितीचा आहे? 30 चा आहे, 2 घेऊ. डिसेंबर कितीचा आहे? 2000 डिसेंबर 31 चा आहे, म्हणजे 3 ऑड डेज. आणि जानेवारीचे किती घेऊ? 26 घेऊ. मास्तर हे 26 आणि 25 मी काय करतो? 3 7 त्रिक 21, किती उरले? 4. 7 त्रिक 21, किती उरले? 5. इकडे लक्ष द्या, मी कसं करतो? 4 आणि 3 7, दिवस भरला. चला 5 आणि 2 7, इकडे लक्ष दे बाळ. 5 आणि 2 किती दिवस भरला? 7 दिवस, आठवडा भरला. याची गरज नाही कॅल्क्युलेशन मध्ये, कॅल्क्युलेशन कमी कमी करत जावा. किती उरले? 3. गुरुवारच्या पुढे 3, गुरुवार, शुक्र,
शनी आणि कोणता आला रवी, कोणता आला रवी, रविवार येतोय, कोणता येतोय रविवार येतोय. किती सोपं आहे बघा, किती सोपं आहे. काही सुद्धा मी करत नाही, फक्त मला माहितीये कोणता महिना कोणत्या दिवसाचा आहे. चला ओके, चला 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार येतात, तर महिन्याचा पहिला दिवस कोणता असेल. इकडे लक्ष द्या. 5 यायला मी सांगितलं. एक तर पहिला दिवस बघा, महिन्याच्या 30 दिवसाच्या महिन्यात 30 दिवसाचा पहिला दिवस जर शनिवार असेल, इकडे लक्ष द्या, पहिला दिवस शनिवार असेल तर 30वा दिवस कोणता असेल शनिवार. तेव्हा येतंय 1. पहिली गोष्ट म्हणजे शनिवार ऑप्शन आहे का, शनिवार नाही, म्हणजे हा ऑप्शन हा बसत नाही, हा ट्रेंड त्यांनी वापरला नाही. जर 1 तारीख आणि 2 तारखेला शनिवार असला, सॉरी 1 तारखेला शनिवार असला तर 29ला शनिवार येतोय, 29ला काय येतोय शनिवार येतोय बरं का. असे 5 होतात. आणि 2ला जर शनिवार असेल तर 5वा येतोय 30 तारखेला शनिवार. 5वा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता बघा मी कसं काढतो, आता प्रूफ करून दाखवतो. 2 ओके, 2 आणि 8 इकडे लक्ष द्या, 2 आणि 7 9ला काय झाला शनिवार, 9 आणि 7 16ला काय झाला शनिवार. ओके, 16 आणि 7 23ला काय झाला शनिवार. आणि शनी 23 आणि 7 30, म्हणजे किती झाले शनिवार, 1 2 3 4 5 झाले. 2ला केला तर शेवटचा शनिवार 30ला येतोय. ओके, आणि 1ला केला तर शेवटचा कितला येतोय 29ला. मग त्यांनी पहिली तारीख विचारली आहे, मग पहिली तारीख एक तर शनिवार असू शकते, ती ऑप्शन मध्ये नाही. आणि दुसरी एक प्रोबॅबिलिटी आहे की रविवार येऊ शकतो, म्हणजे तारीख काय झाली, वार कोणता झाला, रविवार झाला. काय झाला, रविवार झाला. गॉट इट. काही डिफिकल्टी, मला वाटते काही डिफिकल्टी नसते. पहिल्याला आला तर 29ला येतंय, दुसऱ्याला आला तर 30ला 5वा येतंय, म्हणजे त्याच्या आदला दिवस म्हणजे 1 तारखेचा कोणता असणार आहे रविवार. 31चं पण सांगितलं होतं, त्यामुळे शॉर्टकट लक्षात ठेवा. परत तुम्ही करत बसणार, तारखा लिहिणार, त्याला डेज लिहिणार आणि टाइम वेस्ट करणार. कारण कंबाईन आता काय मागतीये की सगळ्यांना येतंय, कमी टायमिंग मध्ये जो सोडवेल तो जिंकेल. अशा प्रकारे झालंय. आणि आपल्याला 10-20 सेकंद जरी सेव्ह झाले, ओव्हरऑल एक्झाम मध्ये 5 मिनिट सेव्ह झाले, तरी मॅथ मध्ये 5 मिनिटामध्ये 2 ते 4 क्वेश्चन, 2 ते 4च्या मध्ये क्वेश्चन तुम्ही मार्क्स वाढवू शकतात. आणि तेच स्कोरिंग आणि तेच रिझल्ट तुम्हाला देऊन जातील. ओके ओके, चला हे सगळे आयोगाचे 26च पडले, त्यातले 20 घेतोय, राहिलंच काय नाही. ओके, म्हणजे आयोग कुठं चाललंय हे तुम्हाला कळतंय. ओके, चला. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा मंगळवारी, योगा दिवस किती 21 जून, 21 जून 2016ला कोणता दिवस आहे, मंगळ आहे. चला, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा, विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी 2016ला किती बघा. महाग यायला लागलो बाळांनो, इकडे लक्ष द्या, महाग यायला लागलो. ओके, मग कसं करायचं, हा दिवस माहित नाही ना बाळांनो. फेब्रुवारी, आता हा 16 आहे म्हणजे लीप वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारी कितीचा आहे 29चा आहे. 29च्या पुढे जायचंय कुठपर्यंत 21 पर्यंत, बरोबर आहे का. इकडे लक्ष द्या बघा, मी अजून मागणं पुढेच जातो, पण पुढचा वार माहितीये म्हणजे मागचा काढू शकतो मी उलट्या पद्धतीने जातोय. इकडे लक्ष दे बाळ, उलट्या पद्धतीने 28चा 1 उरला, बर मास्तर, फेब्रुवारी मधला 1 उरला 29. ओके, कुठपर्यंत जायचं 21 जूनचा वार माहितीये मला, बरोबर आहे का. चला, फेब्रुवारी. परत मार्चला गेलो मास्तर, मार्चचे किती 31चं 3 उरले. एप्रिलला गेलो 2 उरले. ओके, फेब्रुवारी मार्च एप्रिल. मे ला गेलो 3 उरले. मे, जूनच्या कुठवर जायचंय 21 पर्यंत. ओके मास्तर, आता 7ने भाग घालवतो. 7 त्रिक 21 काटला, 3 आणि 3 6 आणि 1 7, ही पण आठवडा भरला का. 3 आणि 3 6 आणि 1 7, किती उरले 2 उरले मास्तर. पण हा वार माहिती मंगळवार. ओके, इथं गेलोय मी मंगळवार माहिती 2 उरल्यावर, म्हणजे 2 उरल्यावर मंगळवार, म्हणजे 2 महाग यायचं. मग मंगळवारच्या माग कोण आहे, सोमवार पहिला माग, आणि दुसरा कोणता वार आहे रविवार. मंगळवारच्या 2 वार माग गेलात की तुम्हाला काय भेटतो, रविवार भेटतो. काय भेटतो, रविवार भेटतो. ओके, यस गॉट इट का बॉय कम ऑन यार. ओके, एनर्जी आली पाहिजे यार लेक्चर मध्ये.
किती सोपं आहे, किती वेळात सोडवताय तुम्ही, फक्त दिवस माहित पाहिजेत. मी ऑलरेडी महत्वाचे दिवस झालेत आणि टेलिग्रामला पण टाकतो. टेलिग्रामला काय करा, मॅथ्स बाय सतीश सर हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा सर्च करून, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ती लिंक, आणि कमेंट मध्ये पण पिन करून ठेवलेली आहे ती लिंक जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या अपडेट पीवायक्यूच्या मिळत राहतील. ओके. आणि पीवायक्यू कशासाठी करायचं की टाइम आपल्याला सेव्ह करायचं, येतंय सगळ्यांना, तुम्ही भरपूर वेळेस सोडवल्या पण काहीतरी नवीन शिकाय भेटेल, यामुळे पीवायक्यू करायचंय. ओके. चला, मी एकतरी कोड काय वापरला का हो, काहीच नाही, जस्ट बेसिक वापरतोय, बेसिक. ओके. पण थोडस टेक्निकली वापरतोय, थोडं अनालिटिकल वापरतोय, बरोबर आहे का. चला, 1981च्या ऑक्टोबरला, 1981च्या ऑक्टोबर 1 तारखेला गुरुवार, 1 ऑक्टोबर 2091 ला गुरुवार होता. हा चला, तेव्हापासून 5व्या रविवारी, ओके, ऑक्टोबर मध्ये किती असतात, 30 असतात. ओके, ऑक्टोबर मध्ये किती असतात, ऑक्टोबर मध्ये 30. ओके, ऑक्टोबर मध्ये 30. पहिल्याला कोणता आहे, गुरुवार आहे. ओके ओके, ऑक्टोबरला आणि शेवटला 1 ऑक्टोबरला गुरुवार आहे. म्हणजे बाळांनो, तुम्हाला 1 ऑक्टोबरला गुरुवार, ओके, काय त्यांनी विचारले, तेव्हापासून 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी, ओके, ही गुरुवार आहे, इकडे लक्ष द्या, गुरुवार, गुरुवार आहे. पहिला रविवार कधी येतोय बघू. ओके, गुरुवार, दुसरा आहे शुक्रवार, तिसरा आहे शनिवार आणि 4 तारीख आहे रविवार. ओके, रविवार. 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी कोणती तारीख, हा, त्याच्यापासून 5 रविवार मोजायचे. इकडे लक्ष द्या, गुरुवार 1 ला, बघा मी शॉर्टकट मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. 1 ला गुरुवार, तर आपण काय म्हणलं, 29 ला कितवा आला, गुरुवार आला, कितवा, 5वा, बरोबर आहे का. 5वा गुरुवार म्हणजे 5वा रविवार कधी येणार, शुक्रवार. ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये जाणार बर का. 1 नोव्हेंबरला शनिवार, ओके, आणि 2 नोव्हेंबरला रविवार. ओके ओके, 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी, 4 दिवस आधी, 1 2 3 4, म्हणजे 28 ला कोणता वार आहे, तर 28 ला आहे गुरुवारच्या आधी कोणता, बुधवार. ओके, 28 कोणता रे बाळांनो, 28 ला कोणता वार आहे. ओके, 1 ला आलं की 5, ह्याच्यानंतर 5वा कोणता वार आहे, गुरुवार 5वा आहे, त्यानंतर शुक्रवार 5वा, शनिवार 5वा आणि रविवार 5वा. 2 नोव्हेंबरला येतोय, त्याच्या 4 दिवस आधी, 1 2 3 4, 4 दिवस आधी कोणती तारीख आहे, तर कोणती आहे, 28 ऑक्टोबर. ओके, 1 नोव्हेंबर आहे का, नाही. ओके, चला, काही चुकलं नाही ना, 1/29 ला, बरोबर आहे का, 5 बरोबर होत्यात ना. चलो, ओके, चलो बॉयज, कम ऑन, नेक्स्ट. इकडे लक्ष द्या. आता बघा, हे विचारलंय गेल्या वर्षी मध्ये 2022 ला विचारलेला, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ही लीप वर्षावर आहे. जेव्हा 100 लीप वर्ष असतात, कसले कसले, 100 जे वर्ष आहे ते नॉन लीप आहे. 100 जे नॉन लीप आहे, जेव्हा 100 वर्षामध्ये बाळांनो, 100 वर्षामध्ये जे असतात 24 लीप असतात. आणि जर हे 100 वर्ष, 100व वर्ष लीप असेल, लीप असेल म्हणजे 100व वर्ष लीप म्हणजे किती, 400च्या पटीत, 400 असेल, 1600 असेल, 1600, 2000 असेल, तर ह्या 2000 ह्या पूर्ण शतकीय वर्षात 25 लीप असतात. किती असतात, 25. जर शतकीय वर्ष लीप असेल, शतकीय वर्ष लीप, तर त्याच्यामध्ये पूर्ण लीप, एका 100 वर्षामध्ये लीप किती, 25. आणि जर हे नॉन लीप असेल तर किती रे बाळांनो, 24. बघा, हे जर कन्सेप्ट माहित असेल तर उत्तर येत आहे. बघा, 1701 ते 1800, बरोबर का. ओके, आणि ओके बाळांनो, लीप वर्ष काढायची, बरोबर आहे का. आणि 1800 ते 1900, ओके, हे 100 वर्ष झाले. हे लीप आहे का, नाही, मास्तर 24. परत हे पण 1701 ते 1800, परत हे 100 वर्ष आहेत बाळांनो, 99 आहेत. पण पहिलं वर्ष बाळांनो 4th आहे, बरोबर आहे का. म्हणजे ह्याच्यात पण किती, 24, 24 आणि 24,
4 आणि 4 8, 2 आणि 2 4, 48 वर्ष लीप. आता जर कुणाला ह्याच्यात कन्फ्युजन असेल तर अजून एक लक्षात ठेवा, पहिलं लीप वर्ष कोणतं आहे, ही झाला शॉर्टकट. हा, ज्याला 100 वर्षाचं माहिती त्याला शॉर्टकट आहे हा. आता दुसरी पद्धत काय सांगतीये इकडे लक्ष द्या. दुसरी पद्धत, मेथड नंबर सेकंड बाळांनो. पहिलं लीप वर्ष किती आहे? 1701, 1702, 1703, 1704. पहिलं लीप वर्ष आहे 1704. पहिलं, इकडे लक्ष द्या, पहिलं, इकडे लक्ष द्या, पहिलं लीप वर्ष किती आहे? 1704. आणि शेवटचं 1900 का? नाही, शतकीय लीप वर्ष 400च्या पटीत असतं. मग शेवटचं लीप वर्ष किती आहे? 1896. आणि इकडे लक्ष द्या, 1700 वरनं 1800 ला जाणारे ते लीप नाही, त्याला 4 ने भाग जातो. पण हे लीप नाही बरं का, मध्ये लक्षात ठेवायचं. 1800 पण लीप नाही. जर तुमची लीपची संख्या आली तर त्याला -1 करायचं. ओके, इकडे लक्ष द्या. आता लीप वर्ष कशी करतात मोठ्या यातली? शेवटचं वर्ष बघा, शेवटचं 1896 वजा पहिलं 1704 भागिले 4 अधिक 1. आणि बाळांनो तुम्हाला 1800 लीप नाही म्हणून -1 पण करावं लागेल, कारण 1800 ला पण 4 ने भाग जातो, म्हणून त्याला 4 ने भाग जाणार आहे, ह्याच्यात ते येणार आहे, म्हणून त्याला -1 करायचं. कशामुळे हे -1 कशामुळे? 1800 हे 4 ने भाग जातंय पण ते लीप नाही. ओके, चला 1896 मधून किती गेले? 1704 गेले, 6 न 4 गेले 2, 9. ओके, 1. ओके, भागिले 4, 4 इंचोक 16. ओके, 3 उरले, 4 8 32 अधिक 1 वजा 1. बरोबर आहे का? अधिक 1 वजा 1, अधिक वजा कटलं, किती उत्तर आलं? 48 वर्ष. किती उत्तर आलं? 48 वर्ष. सोपा प्रश्न होता, इझी होता. ओके, चला 17वा. ओके, रवीचा जन्म 1992 मे ला झाला. कितला झाला? सोमवारी. ओके, 1992 ला कितला झाला? सोमवारी झाला. बर, बघा लीप वर्ष आहे बरं का, लीप वर्ष आहे, बरोबर आहे का? 5 मे 1992. ओके, सोमवार. ओके, त्यावरच बघा चित्रपट पाहायला जातो, मात्र वाढदिवसा जर मंगळवारी आणि बुधवारी आला तर तो चित्रपट पाहत नाही. पहिल्या 10 वाढदिवसात तो किती वेळेस चित्रपट पाहणार नाही. ओके, पाहू शकणार नाही. बघा इकडे लक्ष द्या, लीप वर्ष जेव्हा असतं तेव्हा तो इयरचा दिवस किती वर्षांनी सरकतो रे? 2 ने. कितने? 2 ने. बघा सोमवार 5 मे 1993. ओके, लीप वर्ष 92, 2 वर्षांनी सोडणार म्हणजे किती येणार? सोमवार नंतर काय येणार? मंगळवार येणार नाही, डायरेक्ट काय येणार? बुधवार. 2 दिवसांनी सरकलं, बरोबर आहे का? लीप वर्षानंतर किती वर्षांनी वर्ष सरकतं? 2 वर्षांनी, बरोबर आहे, 2 दिवसांनी सरकतं, बरोबर आहे का? चला, हा बरं मास्तर. हा, 5 मे 93, परत 5 मे 94 गुरु, 95 शुक्र, 96 शनी. बघा 95 शनी, 96 शनी. आता बघा 96 नंतर 97 2 दिवसांनी शनी, रवी, सोम आलं. ओके, 2 दिवस ऍड झाले, बरोबर आहे का? 97 98 मंगळ, 99 बुध. ओके, हे लाल जे लिहिलेत ना, हे एक चित्रपट पाहत नाही. ओके, बुध झालं. 2000 गुरु. ओके, आणि 2001 किती झालं? गुरु 2 दिवसांनी ऍड, गुरु, शुक्र, शनी. आणि 10वा वाढदिवस 2002 ला कोणत्या वारी येतोय? रविवारी. त्याने किद्दा चित्रपट पाहिला नाही रे? एक बुधवार गेला, दुसरा, तिसरा, मंगळ आणि बुधला. बुध एकदा आलं, दोनदा आलं, मंगळ किद्दा आलं? एकदाच. म्हणजे किद्दा रे? 1 2 3 वेळेस त्यांनी चित्रपट पाहिलेला नाही 10 वर्षात. कळतंय? मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला हवी आहे. ओके, चला बॉयज, नेक्स्ट. ओके, चला 2005 सालच्या महिला दिन बुधवारी आला होता. ओके, ती रिपीट झाला प्रश्न. ओके, रिपीट झाला, रिपीट पण होतात कधी कधी प्रश्न. 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत, तर त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता? परत एकदा रिपीट झालेला आहे, बरोबर आहे का? प्रथम दिवस रविवार येणार आहे, एक तर शनिवार किंवा रविवार येणार आहे. ओके, त्याच्या आधीचा. चला, ओके, थँक्यू. पण त्याच्या आधी जायच्या आधी मी अजून एक तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो असं सांगतो. कॅलेंडर कधी रिपीट होतं? इकडे लक्ष द्या,
कॅलेंडर रिपिटेशन म्हणजे तेच कॅलेंडर किती वर्षांनी येतं. जर तुम्हाला दिलेलं लीप वर्ष असेल, इकडे लक्ष द्या, तुम्हाला दिलेलं लीप वर्ष असेल, सपोज 2000 चं कॅलेंडर किती वर्षांनी रिप्रेझेंट होणार, तर लीप वर्ष हे 2000 आहे म्हणून 28 वर्षांनी रिपीट होणार, म्हणजे 2028 ला येणार. कारण लीप वर्ष चार वर्षातनं एकदाच वार येतो. किती वार बदलायचे? 7 वार. 7 वार रिपीट करायचे. 7 चोक 28, 7 चोक 28. जर बाळांनो लीप वर्षाच्या पुढे एक वर्ष असेल, त्याची बाकी जर एक उरत असेल तर 6 वर्षांनी रिपीट होतं. बाकी जर एक उरत असेल, जेव्हा भागता तुम्ही 4 ने, बाकी जर एक उरत असेल, ऑड एक वर्ष राहत असेल तर 6 वर्षांनी रिपीट होतं. जर ऑड 2 किंवा ऑड 3 राहत असेल तर कॅलेंडर हे 11 वर्षांनी रिपीट होतं. कितीने? 11 वर्षांनी रिपीट होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला एखादं वर्ष देतात 2000, सपोज 1992 चं कॅलेंडर कधी होईल, हे लीप वर्ष आहे, त्यात 28 मिसळा. जर मी म्हटलं 1993 चं कॅलेंडर, 92 नंतर ते 93 आहे, किती बाकी? 1. 93 मध्ये 6 मिसळा, किती? 1999 ला रिपीट होईल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. होप सो सेशन आवडला असेल. टॉप 20 क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. अशा प्रकारचा एक क्वेश्चन आहे, तुम्ही लावा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा की सेशन कसं वाटलं. आणि ही जी काही क्वेश्चनची तुम्हाला आन्सर की आणि पीडीएफ जर पाहिजे असेल तर टेलिग्रामचं नाव आहे मॅथ्स बाय सतीश सर. ओके, ह्या टेलिग्रामला नक्की जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुमच्या मित्रांना सांगा. PYQ सेशन कसे आहेत हे मला नक्की कळवा. आज इथंच थांबतो. थँक्यू सो मच.